नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कावेरी शेडचा प्रतिनिधी कासवडी बळीराम. आपण या कासवडी गावामध्ये आलोत आणि आपण बघितलं तर आपला हा प्लॉट कावेरी 36चा प्लॉट आहे आणि आपण आज शेतकऱ्याशी बोलणार आहोत. युवा शेतकरी आहेत आदेश कासवडी, यांच्याशी बोलणार आहोत आपण. आणि त्यांचा कसा प्लॉट आहे आणि किती जोड्या आल्या कपाशीला आणि किती पाता आल्या आणि मागच्या वाणापेक्षा इतर वाणापेक्षा आपलं वाण कसं आहे आपण हे जाणून घेणार आहोत. तर राम राम आदेश महाराज. राम राम. तुम्ही बघू शकता आपला जे कावेरी 36चा प्लॉट तुम्ही लावलेला आहे बियाणं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणते मागल्या वर्षीचे वाणापेक्षा बदल कोणते त्याच्यामध्ये? मागील वर्षी आपण 6 वाण लावले होते, पण 6 वाणापेक्षा हे कावेरी 36 नंबर हे वाण आपल्याला चांगलं वाटतंय. कारण की आपण उत्पन्न काढलं होतं गेल्या वर्षी, त्याच्या तुलनेत जास्त वाटतंय. आणि आपण पाहू शकता, आपण आत्ताच काउंटिंग पण केलेलं आहे. तर या झाडाच्या जे काही फळफांद्या जरी सोडल्या तरी ते आजचा शेंड्यापर्यंत आपण पाहतो 60 पातं लागलेले आहे. ती 60ची पाताला आपण पाहू शकता अशी दोडी तयार झालेली आहे की जरी पुढलं जे आपण हे पातं सोडून जरी दिलं गाळणार असलं तर हे जरी पातं धरलं तरी 50-55पर्यंत आपल्याला दोडी आणि इतर वाणापेक्षा चांगलं आहे. आपण पाहू शकता मित्रांनो, ही जी दोन लाईन आहे त्या लाईनीच्या मधलं 4 फूट अंतर आहे. आणि बाकीच्या जे काही शेतकरी जे लावित असतील 3, 3.25 वर 3.5 वर, त्यापेक्षा सर्वांना विनंती माझी की हे जे वाण आहे हे बागायती वाण आहे आणि बागायती वाण असल्यामुळं कमी जर अंतर केलं ते दटू शकतं. त्यामुळं जे हे वाण हे 4 फुटावर लावा आणि त्याचं चांगलं संगोपन करा, फवारणी टायमावर करा, चांगलं प्रमाण घ्या, जेणेकरून आपल्याला रिझल्ट भेटेल आणि उत्पन्न आपल्याला चांगलं निघेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता जवळजवळ 1200-1500पर्यंत लोकांनी कपाशीचं पॉकेट आणलं आहे आणि आपलं फक्त 850 रुपयाला पॉकेट आणलं आहे. तर इतर वाणापेक्षा आपलं जर बघितलं तर गाळणारे पात जवळजवळ 60-65 पाती त्याला लागले आहेत आणि गाळणारे पात धरले 80+ पात जात आहे. पण आपण 60 पातीत धरू शकता. 60 दोड्या जरी आल्या तर आपल्याला भरपूर आहे उत्पन्न निघणार आहेत. आणि जे प्लॉट बघितलं 2 पॉकेट लावले, 1 एकर आपल्या 1 एकर लागत आहे. तर हे तुम्हाला कसा वाटला प्लॉट हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.